नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्वजण? तर आज बनवणार आहोत आपण मस्तपैकी एक रेसिपी जी तुम्ही एकदा बनवून 8 ते 10 दिवस ठेवू शकता. तर त्याला अशी एक रेसिपी बनवूया. त्यासाठी आपण 1 कप रवा घेतलेला आहे. असं एका भांड्यात रवा घ्या आणि त्याच्यामध्ये 1 कप दूध टाकणार आहोत आणि हे आपण मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि हे असंच आपण ठेवून द्यायचं आहे. हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे रवा पूर्णपणे त्या दुधामध्ये सोक होऊन जाईल आणि हे अर्धा तास आपण असंच रेस्ट करून ठेवून द्या. इथे बघा अर्धा तासानंतर हे मिश्रण कसं झालेलं आहे, फुललेलं आहे थोडंसं आणि पूर्ण रव्याने याचं दूध सगळं घेतलेलं आहे. तर इथे मी एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्या पॅनमध्ये आपण 4-5 स्पून घी टाकणार आहोत आणि हे तूप उतरल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत रव्याचं आणि याच्यामध्ये भाजून घेणार आहोत आपण रवा. असं 4-5 पेस्ट तवा जरा थोडं गरम झाल्यानंतरच टाकून घ्या आणि हे बघा पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्या. मस्तपैकी आता तुपात आपल्याला रवा पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे. हे बघा मिक्स करून तूप असं आपलं पूर्ण रव्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला 5-10 मिनटं लागतातच आणि हे पूर्ण मिश्रण तयार होण्यासाठी 20 ते 25 मिनटं लागतात. बघा मिश्रण आता दुधामध्ये पूर्ण तूप आपलं मिक्स झालेलं आहे आणि या लो फ्लेमवरच तुम्ही अशा पद्धतीने रवा हे करून घ्या. तर इथे बघा मी मिक्स करून 5 मिनटं झाले तेव्हा तो पूर्ण याच्यामध्ये पूर्ण तूप हे रव्यामध्ये हे झालेलं आहे. हळूहळू त्याच्यातून परत ते सेपरेट व्हायला सुरुवात होईल आणि आपला रवा पण मस्त भाजेल आणि याच्यासाठी मस्त असा एकदम हे तयार होईल, मिश्रण हे तयार होईल. हे बघा मी अजून 10 मिनटं त्याला भाजून घेतलेलं आहे. फक्त याला थोडा भाजायला वेळ लागतो. हे बघा हे थोडं असं वेगळं व्हायचं तर लो फ्लेमवरच आपल्याला ही गोष्ट करायची. एकदम मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे त्याला. कलर पूर्ण चेंज होईपर्यंत याचा त्याला भाजून घ्यायचं आहे. असा रवा ह्या पद्धतीने एकदा रवा लाडू तुम्ही बनवून बघा, मस्त असे टेस्टी होतात. इथे मी 1 चमचा अजून तूप टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण कट करून टाकलेलं आहे. त्याने आपण हे त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण असा हे मिक्स करून पूर्ण रवा असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा तांबूस रंग जसा वेगळा थोडा वाटायला लागला तोपर्यंत आपल्याला असा भाजून घ्यायचा. याच्यामध्ये 3 साखर टाकलेली आहे मी. 3 चमचे साखर टाकलेली आहे. जेवढं तुम्हाला साखरेचं प्रमाण गोड कमी हवं असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि ते बघा परत हे आपण मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी एक पाव चमचा वेलची पूड टाकलेली आहे. तुम्हाला जायफळ अजून काही केसर वगैरे टाकायचं असेल ते पण टाकू शकता आणि आपलं हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. हे पूर्ण मला भाजण्यासाठी 20 ते 25 मिनिट टाकलेले. याच्यामध्ये मी 1 ड्रॉप फक्त याचा टाकलेला आहे येलो कलर येण्यासाठी असं वेगळा काहीतरी म्हणून आणि बघा त्या रवा लाडू बनवणार आहेत. जर तुमचं मिश्रण थोडं सुकं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही 1 ते 2 घी तूप किंवा थोडं दूध 2-3 चमचे टाकले तरी होईल. तर तुम्ही त्याच्यामध्ये 2-3 चमचे असं गरम पाणी टाकून टाकलं तरीसुद्धा होईल. ते बघा मस्त आपले रवा लाडू तयार होत आहेत. इथे मी येलो कलर कारण वेगळा असा वाटायला पाहिजे म्हणून त्यामध्ये कलर टाकला, तुम्ही नाही टाकला तरी चालेल. हे बघा मस्त असे टेस्टी असे होते. तर एकदा याच्यामध्ये रवा दुधात भिजून या पद्धतीने एकदा रवा लाडू करून बघा. नक्की असे बाहेरसारखेच तुम्हाला वेगळे असे टेक्स्चरचे रवा लाडू रेडी होतील. बघा मी याच्यावर टिश्यू हे लावलेलं वर्क लावलेलं आहे चांदीचा. जर तुम्हाला बघा किती मस्त असे दिसत आहेत रवा लाडू. नक्की एकदा करून बघा आणि आतून पण एकदम मस्त असे सॉफ्ट झालेले होते. एकदम एवढं टेस्टी आणि लागत होते का विचारून सोय नाही. नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने.